नमस्कार. कथा कहानिया अँड स्टोरीज या युट्यूब चॅनलमध्ये मी सौरभ गोगटे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आज हा आपला 6वा एपिसोड आहे. 5व्या एपिसोडमध्ये मी सांगितल्याप्रमाणे मी स्टोरी टेलिंगचे वेगवेगळे सीझन्स करणार आहे. ही जी 6वी कथा मी तुमच्यासमोर घेऊन आलोय ती मी स्वतः लिहिली आहे पहिल्यांदाच. लेखनाचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे, पहिलाच अनुभव आहे आणि माझी अशी आशा आहे, आय होप, आय विश की तुम्हाला हा माझा पहिला प्रयत्न आवडेल. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या या युट्यूब चॅनलच्या मराठी कथांच्या पहिल्या सीझनच्या 6व्या आणि शेवटच्या कथेला. कथेचं नाव आहे मोरया. गणपती बाप्पा मोरया. ऑगस्ट महिना उजाडला की गणेश उत्सवाचं वारं सगळीकडे व्हायला लागतं आणि लोकांची लगबग वातावरणाचा ताबा घेऊन टाकते. ढोल ताशांचा सराव, चौकात मांडव उभारायची तयारी, सजावटीची दुकानं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गणपती बुकिंगचे स्टॉल्स. अशाच एका गणपतीच्या कारखान्यात गिरीश दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आपल्याला आपल्या घरची गणपतीची मूर्ती घडताना दिसेल अशी अपेक्षा बाळगून उभा होता. दरवर्षी ऑगस्ट महिन्यात रोज संध्याकाळी गणपती बनवताना पाहत राहणं हे त्याचं आवडीचं काम होतं. गेली 10 वर्ष ह्याच कारखान्यातून गिरीश गणपती बुक करायचा, पण ह्या वर्षी ह्या नेहमीच्या कारखान्यात गिरीशला कोणतीच मूर्ती पसंत पडत नव्हती. मला असं वाटतं ह्या वर्षी आपण कोणाच्या घरी जायचं हे जसं गणपतीने ठरवलेलं असतं तसंच ह्या वर्षी आपण कोणाच्या हातून घडायचं हे देखील त्यांनीच ठरवलेलं असतं. आणि म्हणूनच ह्या वर्षीचा आपल्या घरी येणारा गणपती, त्याची मूर्ती आपल्याला कोणत्या तरी स्टॉलवरती क्लिक होते आणि ती पाहता क्षणी ती मूर्ती आपलीच वाट पाहतीये असं आपल्याला भास होतो. आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत होतं. गणपती बुक करण्यासाठी गिरीश असंख्य स्टॉल्स हिंडला आणि शेवटी एका स्टॉल मधल्या 4थ्या फळीवरचा एक गणपती आपल्याकडे पाहतोय असा त्याला भास झाला. दगडूशेठ स्टाईल बैठक, पितांबर, जांभळ्या रंगाचं उपर्ण आणि मुकुटावर मध्यभागी लाल हिरा. येस. ओ काका, ती मूर्ती दाखवा जरा मला. ती नाही, डावीकडची. हा. काकाने ती मूर्ती फळीवरून काढली, त्याच्या हातात दिली. गिरीशने त्या मूर्तीच्या डोळ्यांमध्ये पाहिलं. जसं एखादं लहान मूल आपल्या आई वडिलांना पाहून आनंदून जाऊन प्रसन्नपणे स्मितहास्य करतं, तशीच ही मूर्ती आपल्याकडे पाहून आनंदून गेलीये असा भास त्याला झाला. गिरीशच्या मनात आलं, खरं तर आपण लहान आहोत या बाप्पा पुढे आणि बाप्पालाच आपल्याकडे पाहून असं वाटतंय. असे भास का होत आहेत आपल्याला? याचं कारण म्हणजे गिरीश त्या मूर्तीमध्ये स्वतःचं प्रतिबिंब बघत होता. जसे आपण तशीच मूर्ती. गिरीशला ती मूर्ती क्लिक झाली होती आणि म्हणून किंमतही न विचारता ती मूर्ती सोंडेत चिठ्ठी अडकवून गिरीशच्या मालकीची झाली सुद्धा. खरं तर आपण गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्तीची शास्त्रोक्त पूजा करतो. तसं पाहायला गेलं तर प्राण प्रतिष्ठा झाल्यावरच त्या मूर्तीमध्ये जिवंतपणा येतो अशी आपली समजूत असते. तोपर्यंत ती साधी मातीची मूर्ती असते, पण तरीही त्या स्टॉलमध्ये असतानाच ती मूर्ती इतकी जिवंत का वाटते आपल्याला? खरं तर हे आपल्या सगळे मनातले विचार आहेत, मनाचे खेळ आहेत. पण हीच तर ह्या गणेश उत्सवाची जादू आहे, मजा आहे, नाही का? गणपती बुक करून गिरीश घरी गेला. रात्रभर त्याच्या मनामध्ये हाच विचार चालू होता की आपण ही मूर्ती पहिल्यांदाच या स्टॉल मधून बुक केली. ते कारागीर काका किती श्रद्धाळू असतील. त्याला राहवलं नाही म्हणून दुसऱ्या दिवशी रात्री तो त्यांना भेटायला त्यांच्या स्टॉलच्या मागच्या कारखान्यात गेला. साधारण 40शीतले हे काका मांडी घालून समोर ठेवलेल्या गणपतीचे डोळे रंगवत होते. त्या कारखान्याच्या मागच्या बाजूलाच त्यांचं घर होतं आणि त्या घरात एक वयस्कर बाई बसलेल्या गिरीशला दिसल्या. आत येताच दोघांचेही लक्ष गिरीशकडे गेलं. त्या कारखान्यात वरती एक रेडिओ ठेवला होता. तो रेडिओ चालू होता आणि त्यावरती सुधीर फडक्यांचं देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालई हे गाणं लागलं होतं. गिरीशने कारखान्यात सगळीकडे पाहिलं. वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या आकाराच्या सुंदर सुबक मूर्ती त्या कारखान्यात ठेवल्या होत्या. त्याला राहवलं नाही म्हणून त्यांनी त्या काकांना विचारलं, ओ काका, मी कालच तुमच्या स्टॉलवरून आमचा गणपती बुक केला. फारच आवडला. खूपच छान रंगवता तुम्ही.
मला एकदम कुतूहल वाटलं म्हणून मी तुमच्याकडे आलो. तुम्ही पण घरात गणपती बसवत असालच की. तुमचा गणपती बघायचा आहे मला. झाला का हो रंगून? काकांनी हातातला ब्रश खाली ठेवला. गिरीशकडे न पाहता तिथलं फडकं उचललं आणि हात पुसता पुसता म्हणाले, आमच्या घरचा गणपती? मी असं काही विचार करत नाही बघ. अरे बाळा, मी एक कारागीर आहे, फक्त मूर्तिकार आहे. एवढ्या मूर्ती घडवतो, पण एकाही मूर्तीला हात जोडून नमस्कार केला नाही कधी. मग आपला देवावर विश्वासच नाही ना. असं म्हणून हातातलं फडकं खाली टाकलं, उठले आणि आत निघून गेले. त्यांचं हे बोलणं त्या वयस्कर बाईंनी पाहिलं होतं. त्या बाई बाहेर आल्या, गिरीश समोर बसल्या आणि म्हणाल्या, आता काय बाई सांगावं तुला पोरा. हा माझा पोरगा, माझा मुलगा किशोर. सगळ्यांना वाटतं बरं का की हा खूप श्रद्धाळू असणार, इतक्या छान मूर्ती रंगवतो. पण तसलं काय बी नाही बघ. हा किशोर लहान असताना आमच्या घरामध्ये एक प्रसंग घडला आणि तेव्हापासून याचा देवावरचा विश्वासच उडाला बघ. तर काय बाई सांगावं तुला. 1980 सालचा पाऊस आणि नंतर आलेला पूर. अजूनही आठवलं ना तरी अंगावरती काटा येतो बघा. फारच भयानक होतं ते सगळं. आमच्या घराच्या मागच आमचा कारखाना होता. याचे वडील खूप मोठे मूर्तिकार होते बरं का. खूप 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 मोठे मूर्तिकार होते. त्या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही नारळ फोडला आणि गणपती बनवण्याच्या कामाचा श्री गणेशा केला. जुलै ऑगस्ट महिन्यापर्यंत आमच्याकडे बऱ्यापैकी मूर्ती तयार झालेल्या होत्या. तसं याच्या वडिलांचाच तो म्हणजे वडिलोपार्जित धंदा होता. त्यामुळे जम चांगला बसला होता. कशालाच कमी नव्हती बघा. आपला परिस्थिती बी चांगली होती. पण परिस्थिती चांगली होती म्हणेपर्यंत त्याचं नव्हतं कधी झालं कळलंच नाही आम्हाला. 80 सालच्या पुरानं माणूस बुडेल एवढं पाणी घुसवलं घरामध्ये. सगळी नासधूस करून टाकली त्या पाण्यानं. सडक्या भिंती आणि छपर सोडलं तर काय बी शिल्लक ठेवलं नाही पाण्यानं. सगळीकडे आपलं नुसतं चिखल राडा नुसता सगळा. आता काय बी करावं समजणं झालं आम्हाला. आमची 5 महिन्याची मेहनत तरी शाबूत ऐकायची शाश्वती नव्हती. म्हणून आम्ही कारखान्यात गेलो पाहतो तर काय. अरे तुला खोटं वाटल, गणपती बनवण्याचं साहित्य सोडलं तर एका बी मूर्तीला काय बी झालं नव्हतं. सगळ्या मूर्ती आहेत तशा होत्या. हा या पुराचं पाणी गणपतीला शिवलं पण नव्हतं. अरे गणपती होता ना तिथं, देव होता, देवाचं अस्तित्व होतं. म्हणून तर कारखाना वाचला होता आमचा. पण घर मात्र वाहून गेलो होतं बघ. काय बी ठेवलं नाही या पाण्याने. या आर्थिक फटक्यातून बाहेर यायला आम्हाला 2 वर्ष लागली बघ. परिस्थिती सुधारायला लागली असं म्हणेपर्यंत याचे वडील अंथरुणाला खिळले की. तर काय बी करावं समजणं झालं मला. 5 वर्ष झुंज दिली आणि 1987 सालच्या गणेशोत्सवाच्या काळातच यांनी श्वास सोडला. गणेशोत्सवाच्या काळातच यांनी श्वास सोडला आणि किशोरचा देवावरचा विश्वासच उडाला बघ. म्हणाला देव काही नाहीच आहे, माझा विश्वासच नाही देवावर, असं म्हणायला लागला. मग त्याला म्हणलं गप्रे जरा, असं काय बोलतोयस. तर म्हणाला देव असताना तर त्याने माझ्या बापाला वाचवलं असतं. माझा बाप देवासाठी इतकं केलं, आयुष्यभर इतकं केलं. या गणेशोत्सवासाठी एवढ्या शेकडो मूर्ती घडवल्या, रंगवल्या, आणि त्या बदल्यात तुमच्या त्या देवानी माझ्या बापाला गणेशोत्सवाच्या काळात उचललं. असं थोडीच असतंय. देव काही नाहीच आहे असं म्हणायला लागलं. मी त्याला म्हणलं तू घाबर जरा, तुला काय कळतंय. अरे देव होता म्हणून तर त्या कारखान्याला वाचवलं देवानी, पूर आला होता तेव्हा. मग म्हणाला देव होता तर मग घराला का नाही वाचवलं, फक्त कारखान्यालाच वाचवलं आहे. देवावरचं अस्तित्वच नाकारलं त्यानं. काय बी करावं समजणं झालं मला. पुराच्या पाण्यानं घरातल्या वस्तूंबरोबर किशोरचा देवावरचा विश्वास, अस्तित्व, श्रद्धा सगळं काही वाहून नेलं बघ. आता किशोरच्या वडिलांना शून्यातून सगळं उभं केलं बरं का.
पण किशोरनं शून्यातून उभं करावं, कर्तृत्वान बनावं म्हणूनच देवाने आमच्यावरती ही वेळ आणली असं मात्र मी मानते बरं का. देवाचीच कृपा तसंच झालं. पुढं किशोर त्याच्या मोठ्या भावाच्या हाताखाली तयार झाला. उत्तम मूर्तिकार बनला तो, आज खूप मोठा कारागीर आहे. मग पुढे धंद्याने चांगला जोर धरला ना. सगळं चांगलं झालं. आता काही बी कमी नाही बरं का आम्हाला. देवाचीच कृपा मी म्हणते. पण तो म्हणाला, मी माझ्या मेहनतीने सगळं उभं केलंय, देवाचा काय बी संबंध नाही यामध्ये. काय बी करावं, सारखं असं म्हणतो बघ मला तो. अहो पण आजी, काका किती भावूक मूर्ती बनवतात. म्हणजे त्यांचा देवावरती विश्वास नाही हे पटतच नाही मला. अरे पोरा, किशोरचा देवावरचा विश्वास उडाला, त्याच्या कामावरचा नाही उडाला. सारखं म्हणतो, मी एक मूर्तिकार आहे, कारागीर आहे, कलाकार आहे, मी कलाकार. कला हे समाजाचं प्रतीक आहे. जसा समाज तशी कला, म्हणून जशी माणसं तशाच मूर्ती घडवतो मी. माझ्या कारागिरीचा या देवाशी काही संबंध लावू नका असं म्हणतो सारखं सारखं. नंतर गिरीशला पटलं, हे काका फक्त मूर्ती घडवतात, त्यात भाव आपणच शोधत असतो. शेवटी आस्तिकता आणि नास्तिकता ठरवली कोणी? माणसांनीच, देवानी नाही. नास्तिकाला वाटतं वर्क इज वर्शिप आणि आस्तिकाला वाटतं वर्क बरोबर देवधर्म म्हणजे वर्शिप. खरं तर देव प्रत्येकाला त्याच्या मेहनतीचा मोबदला देत असतो, हेच खरं आहे. गिरीशच्या मनात हे विचार चालू असताना आजी म्हणाल्या, अरे पोरा, तू मगाशी किशोरला विचारलंस ना, तुमच्या घरचा गणपती कोणता? थांब मी तुला दाखवते. तिकडे त्या तिसऱ्या फळीवरचा कोपऱ्यातला ती मूर्ती दिसते का तुला? तिकडे बघ किती ती सोंडेवरती अशी नक्षी काढलेली मूर्ती. तीच आमच्या घरचा गणपती बरं का. अरे या वर्षी घडलेली पहिली मूर्ती आहे ती. आणि माझी खात्री आहे बरं का, खात्री आहे माझी, कोणताच गिराईक ती मूर्ती निवडणार नाही. कारण ती मूर्ती आमच्या घरीच बसणार आहे. असं दरवर्षी होतं बरं का. दरवर्षी होतं. जी पहिली मूर्ती घडती ना, ती कोणताच गिराईक निवडत नाही. हे आम्ही ठरवत नाही बरं का, त्या बाप्पानीच घडताना ठरवलेले असतं. आमच्या किशोरला पटत नाही, पण मी आपली बसवते, 1.5 दिवस का होईना बसवते. अगदी सागर संगीत नाही, पण माझ्या परीने पूजते त्याला आणि मग नंतर विसर्जन करून टाकते त्याच. मला तर वाटतं ही मूर्तीच माझ्याकडून सगळं करून घेते. देवाचीच कृपा हो, काय सांगू. गिरीशने त्या मूर्तीच्या डोळ्यात पाहिलं. आपल्याला जणू काही कोणीच निवडणार नाही, कारण आपण ह्या वर्षी ह्यांच्याच घरात बसणार आहोत, असे खात्रीपूर्वक भाव गिरीशला त्या मूर्तीच्या डोळ्यात दिसले. नंतर गिरीश घरी गेला. एखादा देवावर विश्वास नसणारा माणूस गणपतीची इतकी सुंदर मूर्ती घडवू शकतो हे पाहून तो आवाज झाला होता. पुढे गणेश उत्सव आला. तो उत्साहात साजरा झाला आणि म्हणता म्हणता विसर्जनाचा दिवस आला. गिरीशने आरती केली, उत्तर पूजा झाली. आपल्या बाप्पाचं विसर्जन करणं गिरीशला अवघड जात होतं. एक प्रकारची हुरहुर, नाराजी जाणवत होती. त्यांनी हात जोडले, बाप्पाच्या डोळ्यात पाहिलं. एक प्रकारची प्रसन्नता जाणवली त्याला. बाप्पाच्या डोळ्यात पाहत असताना त्याला अचानक त्या काकांच्या कारखान्यातलं रेडिओवर लागलेलं सुधीर फडक्यांचं देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी ह्या गाण्यातली काळ येई काळ जाई, देव आहे तैसा राही ही ओळ आठवली आणि त्याला भास झाला जणू आपलाच बाप्पा आपल्याला हे सांगतोय की अरे वर्षानुवर्ष, शतकानुशतके मी आहेच रे, आणि पुढेही तुला हवं तसंच मी असणार आहे. नाराज कशासाठी होतोयस? पुढच्या वर्षी मी येणारच आहे. तू फक्त तुझं कर्म प्रामाणिकपणे करत राहा. गिरीशच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने डोळे बंद केले आणि शेवटची प्रार्थना केली. नंतर विसर्जनाला गिरीश हौदावरती गेला. आता त्याच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य होतं. आपल्या बाप्पाला पाण्यात सोडताना शेवटी तो एवढंच म्हणाला,
पुढच्या वर्षी लवकर या. मोरया. मोरया ही कथा आपल्या या सीझनची शेवटची कथा होती. लिखाणाचा माझा पहिलाच प्रयत्न होता. तुम्हाला ही कथा जर आवडली असेल तर नक्की शेअर करा. आता मी तुम्हाला दुसऱ्या सीझनमध्ये भेटणार आहे. पहिल्या सीझनला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, तुम्हाला सगळ्या कथा आवडल्या, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पहिल्या 5 कथा मुरांबा, पासबुक, अल्लाद्दीन, पहला नशा आणि अमराई ह्या 5 कथा ज्यांनी कोणी बघितल्या नाहीयेत त्यांच्यासाठी या 5ही कथांच्या YouTube लिंक्स मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट केल्या आहेत. त्या तर पहाच, लाईक करा, शेअर करा. आमचं YouTube चॅनल कथा, कहाणी अँड स्टोरीज हे पण सबस्क्राईब करा. काही सजेशन्स असतील तर तेही जरूर मला कळवा. आणि तुम्हाला कसं वाटतंय ते आम्हाला सांगा, कारण इट्स ऑल अबाउट स्टोरी.